हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार सर्वांना. माझा आवाज येत आहे? हॅलो सर्वांना माझा आवाज येत आहे? प्रोग्राम सुरू करूया आपण. त्याबद्दल कमेंट्स करा. ओके, सर्वांना आवाज येत असेल तर. ओके, प्रोग्राम सुरू करूया. आपली कमेंट्स आली ओके नमस्कार म्हणून. सुरू करायचं मुली? आवाज आलं? सर्वांना आवाज येतोय? सुरू करूया. ओके ओके, नमस्कार. आपण प्रोग्राम सुरू करूया. गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग सर्वांना. आज आपण जो विषय घेतला आहे तो आपल्या विषयाचं नाव आहे आपले घरगुती सुरक्षा, होम सेफ्टी. हा जो विषय आहे खूप नाजूक आहे आणि सर्वांच्या निकडीचा आहे आणि सर्वांच्या गरजेचा आहे. कारण सुरक्षा हा असा महत्त्वाचा विषय आहे का आपण जनरली त्याचा विचार करत नाही घरगुती सुरक्षावरती. तर सुरक्षासाठी आपण काय असते, घरगुती सुरक्षा काय असते, तर सुरक्षाबद्दल काय आपण माहिती, सर्वांना माहीत आहे, आपण त्याबद्दल विचार करत नाही आहे का? तर काही होणार नाही. आपण स्वतःला विचार, आपल्या स्वतःची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला काय होणार आहे नंतर. तर त्यासाठी आपण घरामध्ये छोटे छोटे अपघात होतात त्याबद्दल जरा माहिती घेऊया. तर घरगुती सुरक्षा. तर मी एक आपल्याला सुरुवातीला विनंती करतो, मी का प्रोफेशनल ट्रेनर नाही आहे, पण याबद्दल जे का मला सुरक्षाबद्दल थोडीफार माहिती आहे ती आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण जे सुरक्षा सांगणार आहेत तर त्याबद्दल मी सांगतो. ह्या सुरक्षा याच्यामध्ये मी गेल्या 15 वर्षापासून काम करतो आहे. तर माझा जो प्रोफेशनल फील्ड आहे आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षा. तर त्या सुरक्षाबद्दल किती काळजी आहे आणि किती निकडीचं आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. जर यामध्ये कोणाला काही विचारायचं असेल, काही शंका असतील, काही विविध प्रकारची माहिती असेल, काही माहिती करून घ्यायची असेल तर आपण बिंदास कमेंट करू शकता. कारण आपला हा वन वे टॉपिक नाही, हा 2 वे आपलं एकमेकाचं कम्युनिकेशन आहे. आपण एकमेकाची अवेअरनेस क्रिएट करणार आहेत, देवाणघेवाण करणार आहेत विचारायचे. तर त्याबद्दल सुरू करूया आपण. तर आपण देखील विचारूया सॅनिटायझर काय आहे, सध्या जो कोविड-19 आहे त्याबद्दल पण घेऊया. आपण अगोदर घरगुती सुरक्षावरती माहिती जास्त घेऊया. तर आपण घर म्हणतो, तर घर काय असतं? घर एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या घरामध्ये आपल्याला घरपण देणारी माणसं म्हणजे सुरक्षित कशी राहता येतील, प्रेमानं सगळं कुटुंब आपलं कसं राहता येईल त्याबद्दल आपण शेअर करूया. आपण जे घरामध्ये राहतो, घराची सुरक्षा करण्यासाठी काय करायला पाहिजे त्याबद्दल माहिती. सुरक्षा नेमकं काय हो माहिती आहे आपल्याला? सुरक्षा म्हणतो आपण फक्त अपघातापासून मुक्ती. हो, आपल्याला कमेंट्समध्ये सेफ्टी PPT पाठवूया, आपण पूर्ण बनवलेली आहे. सुरक्षा म्हणजे अपघातापासून मुक्ती, प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट. कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये किंवा काही इन्सिडेंट होऊ नये म्हणून जी काळजी घेतो त्याला आपण अपघात म्हणतो. किंवा हो, हा अपघात का होता तर त्याबद्दल आपण बघूया. अपघात म्हणजे नेमकी एखादी परिस्थिती कधी होती याची प्रक्रिया आपल्याला याची काही पूर्वकल्पना नसते, माहिती नसते. आणि हे झाल्यानंतर जे काही दुष्परिणाम होतात ते अपघातापासून होतात, त्याच्यावर आपण काही करू शकत नाही. तर होण्याच्या अगोदर आपण जर काही त्याचे प्रिव्हेन्शन केलं, काळजी घेतली तर अशा प्रकारचे आपण अपघात टाळू शकतो आहे. आता आपण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये रोज बिंदास राहत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होत असतात, पण त्यामध्ये आपण किती रोजच्याने बघतो आणि तेवढ्यापुरतं काही विचार करतो आणि आपण सोडून देतो, आपण पुढं जातो. पण त्याचा जर सखोल अभ्यास केला आपण, अपघातासाठी का झाला, कशामुळे झाला,
तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारच्या चुकी आढळतात, बऱ्याच त्रुटी आढळतात. त्या आपण दुरुस्त केल्या तर अशा अपघात आपण टाळता येतील. तर आपल्याला सुरुवातीचा जो आपला विषय आहे घरगुती सेफ्टीवरती आपण घेऊ, नंतर जरा डिटेल्स जाऊ त्यामध्ये. घरगुती सेफ्टी म्हणजे काय असतं, घरामध्ये आपण राहतो, घर हे आपलं आहे. तर घरामध्ये काय, तर घरामध्ये राहताना आपल्या प्रकारचे बऱ्याच काही गोष्टी असतात का ते आपण त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कन्वर्ट करतो. जसं आपल्याकडे गॅस सिलेंडर आहे, विद्युत उपकरणे आहेत, घरात रॉकेल, कधी पेट्रोल वगैरे वस्तू असतात, औषधं असतात. पण त्यांचा विचार काही आपल्याला माहिती असतं, काही नाही आणि होणार, पण त्याचे खूप दुष्परिणाम ज्यावेळेस झाल्यानंतर आपल्याला समजतं त्याचं काय झालं, काय करायला पाहिजे. जसं आपण गॅस सिलेंडर म्हणतो, गॅस सिलेंडर म्हणजे हा एक आपल्या घरात जिवंत बॉम्ब आहे. तर गॅस सिलेंडरसाठी काळजी करायला पाहिजे. आपल्याकडे रॉकेल असेल, औषध असेल किंवा काही इलेक्ट्रिकल उपकरणे असतात, त्यासाठी आपण काय काळजी करायला पाहिजे हे आपण जस्ट माहिती घेऊ. पण आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, वयोवृद्ध माणसं असतात, तर त्यासाठी काय करायला पाहिजे. आपला हा सिलेंडर आपण जनरली वापरतो, तो LPG आपण घरामध्ये वापरतो. त्याच्यामध्ये आपण लिक्विड पेट्रोलियम गॅस त्याचं नाव असतं, LPGचं म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस. पण हा गॅसला वास नाही आहे, पण तो वास येण्यासाठी त्याच्यामध्ये केमिकल मिक्स केलं जातं. त्याच्यामध्ये एक गॅस मिक्स टाकला जातो. त्यामुळं आपल्याला जर गॅस लिकेज झाला तर काही क्षणामध्ये वास जाणवतो, तुरट वास येतो, आपल्यात वेगळ्या प्रकारचा एक वास जाणवतो. जेणेकरून आपले जे पंचेंद्रिय असतात, आपल्याला स्मेल येतो आणि आपण समजतो इथं गॅस लिकेज झाला आहे. तर तो गॅस लिकेज झाला तर त्यासाठी काय करायला पाहिजे, अशा ज्या दुर्घटना होऊ नये त्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर जनरली आपला जो सिलेंडर आहे आपण नेहमी उभ्या कंडिशनमध्ये ठेवला पाहिजे, सिलेंडर आडवा नको. सिलेंडरचा जो पाईप असतो, जी ट्यूब असती, ते आपण प्रत्येक 2 वर्षाला चेंज बदलायला पाहिजे. कारण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उंदीर असतात किंवा काही कीटक असतात किंवा एखाद्या धारदार वस्तूने तो पाईप कट होण्याची शक्यता असते किंवा तो तापून त्याचे वेअर आउट होऊ शकतो, खराब होऊ शकतो. तर त्यासाठी प्रत्येकी 2 वर्षाला तो पाईप चेंज केला पाहिजे. तो सिलेंडर त्याला रेग्युलेटर दिलेला असतो, तो रेग्युलेटर आपण काम झाल्यानंतर बंद केला पाहिजे. सिलेंडरची बाहेर जाताना किंवा आपण ज्यावेळेस घरातून बाहेर जातो तो सिलेंडर रेग्युलेटर बंद झाला आहे का नाही तो काळजी घेऊन तो त्याला थोडं व्हेंटिलेशन देण्यासाठी त्याची खिडकी ओपन ठेवली पाहिजे. जेणेकरून कधी लिकेज झाला काही तर तो हवेमध्ये बाहेर जाईल, म्हणजे ऑक्सिजन भेटेल त्यामध्ये. कधी आपल्याला ही सवय लावून ठेवायची, आपण रात्री कधी आपला झोपताना रेग्युलेटर हा बंद करायलाच पाहिजे. तर आपल्या सुरक्षा ही सर्वात इम्पॉर्टंट आहे. आपली हे तर काळजी, कारण एक अपघात सांगतो याच्यामध्ये अपघात असा असतो, तो एक सिलेंडर आपल्याला छोटा दिसतो, त्यामध्ये 14.2 किलो LPG सिलेंडर भरलेला असतो. पण तो लिकेज ज्यावेळेस होतो घरामध्ये तर त्यावेळेस आपले जनरली घराचे दारा खिडकं बंद असतात आणि ते बंद असल्यामुळं काय होतं, आतमध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये तयार होतं. आणि ज्यावेळेस आपण बाहेरून येतो, बाहेरून आल्यानंतर दरवाजा ओपन करतो आणि फॅन लावतो आणि त्यास कायचं कुठली आग लागण्यासाठी किंवा फायर होण्यासाठी 3 गोष्टीची गरज असते. जसं त्यामध्ये बघतो आपण आतमध्ये गॅस म्हणजे फ्युएल असतं आहे, ऑक्सिजन संपलेलं असतं, फक्त इग्निशन सोर्स, त्याला सोर्स ऑफ हीट भेटत नाही, इग्निशन होत नाही. तर त्या ठिकाणी स्पार्क झाला, इलेक्ट्रिकल बटनमधून स्पार्क झाला, तो घरामध्ये एकदम त्याचा ब्लास्ट होतो आणि घर होत्याचं नव्हतं होऊन जातं. त्यामध्ये एक तर आपली म्हणजे जीवितहानी होऊ शकते, मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं, काही होऊ शकतं. अशी आपण खूप उदाहरणं बघितलेली आहेत. कारण यामध्ये आपण बघितलेलं आहे जीवितहानीमध्ये काय काय झालेलं आहे. मोठमोठं एवढा मोठा तो ब्लास्ट होतो, एक छोटा आपण जे घरामध्ये बॉम्ब ठेवतो त्या बॉम्बसारखी अवस्था त्याची होते. त्यासाठी हे घरामध्ये आपण एक बॉम्ब आहे, पण त्याचा बॉम्ब तो आपल्या हातामध्ये आहे, त्याचं आपण संरक्षण किती काळजी करायला पाहिजे, किती लक्षात ठेवायला पाहिजे. तर रेग्युलेटर बंद करा, त्याचा वापर व्यवस्थित करा, काही होणार नाही. सुरक्षा काळजी घेतली कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही. फक्त ते आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आपण काम करताना काय केलं पाहिजे. आपण जे दुसरं उदाहरण घेऊया, सिलेंडर समजा इलेक्ट्रिकल्स उपकरणं. इलेक्ट्रिकल्स आपल्या घरामध्ये प्रत्येकाचं घर असेल तिथं इलेक्ट्रिकल उपकरणं असं काही नाही.
प्रत्येकाच्या तिथं आहे. तर सिलेंडर 8.7 काय, तर सिलेंडर आहे 8.7. सिलेंडर हे 14.2 किलो त्याचं वजन असतं. त्याचं 5 वर्षानंतर त्याची टेस्टिंग डेट असते. तर सिलेंडरवरती जे दिलेलं असतं त्याचं नेट वेट असतं, टेअर वेट असतं आणि ग्रॉस वेट असतं. त्याचं नेट वेट हे 14.2 किलो असतं आणि त्याच्या आतल्या रिंगच्या आतमध्ये त्याचं टेस्टिंग दिलेलं असतं एव्हरी क्वार्टरली, जानेवारी टू मार्च, मार्च टू जून, जून टू सप्टेंबर, डिसेंबर असे 4 सिलेंडर आणि एअर दिलं असतं. ते प्रत्येकी 4 वर्षांतर सिलेंडर चेंज होतं आहे का नाही त्यामध्ये आपल्याला कळून येतं. ते D20 म्हणजे त्याचं, तर त्यामध्ये त्यांची टेस्टिंग डेट दिलेली आहे, हे कधीपर्यंत चालणार आहे, हे कधी टेस्ट झालेलं आहे, हे टेस्टिंग त्याची हायड्रॉलिक टेस्टिंग डेट दिलेली असते. तर आपण इलेक्ट्रिकलमध्ये होतो, इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आपण जे बघतो त्या कनेक्शनमध्ये आपल्या जनरली त्याचे जे स्विच दिलेले असतात इलेक्ट्रिकल स्विच ते प्रॉपरली लॉक केलेले पाहिजे, जेणेकरून तो गॅस सिलेंडर आपण माहिती घेऊया त्यामध्ये जास्त. तर त्याच्यावरती डेट, टेस्टिंग आणि ओपनिंग. हा सिलेंडर कधी आपण सपोज सिलेंडर संपला, माझा सिलेंडर संपल्यानंतर आपण काय करतो बऱ्याच ठिकाणी तो सिलेंडर आडवा करतो, आडवा करून त्याला रोलिंग करतो आणि परत वापरायचा प्रयत्न करतो. तो कधीकधी त्यामध्ये कसा असतो तो गॅस सिलेंडर असतो आणि 1:90% म्हणजे 1 मोलपासून तो 90 ग्रॅम्स तयार होतो. तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस मिक्स करतो तर त्याच्यामध्ये काही 0.1% मॉइश्चर म्हणजे पाणी आलेलं असतं सिलेंडरच्या खाली बॉटममध्ये. आणि ज्यावेळेस आपण आडवा करून रोलिंग करून फिरवतो आणि चालू करतो तर काय होतं, त्याचं मॉइश्चर असतं जे पाणी असतं ते गॅसमध्ये मिक्स होतं आणि तो वर येण्याचा प्रयत्न करतो. आपला जो रेग्युलेटरचा वॉल असतो त्या वॉलमधून जो नॉब असतो वर येतो आणि त्याचा ब्लास्ट तयार होतो. कारण मिक्सर गॅस आणि पाणी एकत्र झाल्यामुळे होतं इमिसिबल होतं आणि त्याचा ब्लास्ट होतो. स्पार्क ज्यावेळेस रेग्युलेटर वापरतो आपण स्पार्क करण्यासाठी तो ब्लास्ट तयार होतो. त्यासाठी कधी आपण 100% लक्षात ठेवायचं, आपला सिलेंडर संपल्यानंतर जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत वापरायचा, थोडा राहिला असेल तो वापरायचा नाही, तो तसाच रिफिलसाठी परत द्यायचा. कारण थोड्या गॅससाठी कधी आपला जर ॲक्सिडेंट झाला तर खूप काही मोठी आपली हानी होऊ शकते. त्यासाठी ते करणं एकदम चुकीचं आहे. त्यामध्ये थोडं आपण करतो पण तो खूप मोठं नुकसान होऊ शकतं, आपल्या जीवनाचा लॉस होऊ शकतो. त्यासाठी शक्यतो अशी रिस्क घ्यायची नाही आहे. इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये त्याचं बंद पाहिजे, स्विच बंद ठेवायचे. कारण लहान मुलं कधी कधी काय करतात असं आहे, जनरली आपण ज्याचं स्विच त्याच्या पिन लावतो त्या ठिकाणी ज्यांना कळत नाही ते मुलं त्याच्यात एखादी कुठली मेटल वस्तू किंवा जे त्या कंडक्टर आहेत म्हणजे जसं पिन आहे, खिळा आहे किंवा काही छोटी वस्तू त्या बटनमध्ये घालतात, त्या प्लगमध्ये घालतात आणि त्या ठिकाणी बटन चालू झालं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल शॉक बसू शकतो आणि डेथ पण होऊ शकते. त्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं मेन स्विच बंद करणं, प्रत्येक बटन बंद आहे का नाही बघणं, ते बटन लॉक आहे का नाही बघणं आणि ते शक्यतो आपल्या हाईट मुलांच्या उंचीपासून वर ठेवणं हे प्रत्येकाचं लक्ष पाहिजे त्यामध्ये. सर्वांना आवाज येतो, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. आता आपला दुसरा आहे त्यामध्ये घरगुती सुरक्षामध्ये औषधं येतात. जनरली प्रत्येकाच्या घरामध्ये आपण ह्या दिवसामध्ये एक आणतो, बऱ्याच प्रकारची औषधं जवळ ठेवतो. थोडा गॅस बाकी असेल तर त्याच्यामध्ये जो जनरली आपण जे आता आहे तुमची जी कमेंट्स आहे त्यानुसार जो सिलेंडरमध्ये जवळपास जो आपला जो गॅस संपल्यास जोपर्यंत गॅस स्टेजमध्ये आहे तो पूर्ण सिलेंडरनी ओपन येतो. त्याच्यामध्ये तो लास्ट स्टेजला काही 0.1% तो वापरायचा नाही, खाली पाणी राहिलेलं असतं. तळामध्ये जर आपण गॅस सिलेंडर हलवला तर त्याचा आपल्याला आवाज येतो, पाणी हलल्यासारखा आवाज येतो. तो गॅस नसतोय, तो पाणी असतंय, त्यामुळे शक्यतो वापरायचं नाही कधीच. आपण जे घरामध्ये इलेक्ट्रिकल गिझर वापरतो ते इलेक्ट्रिकल गिझर तसं चांगलं आहे. कुठली गोष्ट आपण वापरतो त्या प्रत्येक गोष्टीचा ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. त्यामध्ये काय असतो, तो ॲडव्हान्टेजमध्ये आपलं पाणी इझी गरम होतं, सर्व होतं. पण त्यामध्ये डिसॲडव्हान्टेजेस सांगायचं असेल तर ज्यावेळेस गॅस आपण इलेक्ट्रिकल हीट वापरतो पाण्यामध्ये ओनळता येतो
त्यामधून कार्बन डायऑक्साईड तयार होतो. कार्बन डायऑक्साईडचा गॅस तयार होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड आपलं त्या एरियामध्ये जे बाथरूममध्ये असतं ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतो आणि ते प्रमाण कमी झाल्यानंतर काय होतं, आतमध्ये आपल्याला गुदमरायला लागतं. आपण बाथरूमचा दरवाजा बंद केलेला असतो, गुदमरायला लागतं. गुदमरलं म्हणजे ऑक्सिजन प्रमाण कमी होतं. जे ॲटमॉस्फिअरमध्ये 21% ऑक्सिजन असतो आणि 21% ऑक्सिजनचा जसा तो कमी कमी होतो, म्हणजे 18% 19, 18, 17 बिलो 17%च्या खाली आल्यानंतर काय होतं, तो आपल्याला सफोकेशन तयार होतं. जसं आपण म्हणतो पेशंट आपण व्हेंटिलेटरवर ठेवला, सेम पोझिशन आपली गॅस सफोकेशन होतं. तो अजून कमी कमी होत गेला, आपण श्वास घेऊ शकत नाही, हवेमध्ये ऑक्सिजन होत नाही आणि त्या केसला डेथ होतात. हे आपण सर्रास भरपूर न्यूजपेपरमध्ये वाचलेलं आहे, टी व्हीमध्ये बघितलेलं आहे. ह्या गॅस गिझरमध्ये बाथरूममध्ये मृत्यू झाला. हे कारण का झाला, आपण गॅस गिझर वापरतो पण त्यासाठी आपण व्हेंटिलेशन ठेवत नाही. तर व्हेंटिलेशनमध्ये काय, तर जनरली आपला जो बाथरूमचा आपण एक विंडो असती छोटी किंवा त्याला डोअर असतो, डोअर ओपन ठेवला पाहिजे. आतमध्ये ऑक्सिजन गॅस आला पाहिजे, हवा आली पाहिजे. ऑक्सिजन म्हणजे हवा आली पाहिजे. हवेमध्ये भेटतो, जर हवा नाही आली, ऑक्सिजन नाही राहिला तर त्याप्रमाणे ते गॅस प्रॉब्लेम तयार होईल. कार्बन डायऑक्साईड भेटेल, ऑक्सिजन संपून जाईल आणि परिणामी लास्ट होईल, डेथ होऊ शकेल ऑक्सिजन नाही भेटल्यामुळं. त्यासाठी हा गॅस सिजरचा एवढा तोटा आहे, तो आपण लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. हो, गॅस संपला हे ओळखायचं असेल त्यामुळे आपलं ज्यावेळेस आपण रेग्युलेटर ऑन करतो, आपली शेगडी चालू ठेवतो, यायचा बंद झाला, गॅस चालत नाही, आपण तो गॅस बंद केला पाहिजे. कारण त्यामध्ये आपण ज्यावेळेस सिलेंडर आपण हलवतो, शेक करतो, पण त्यामुळं काही वेळ चालतो, पण त्या दोन्हीचं मॉइश्चर सांगितलं होतं त्यामध्ये मिक्स होऊन चालतो, तो खूप वेळ चालत नाही, फार तर फार 1-2 तास चालतो. पण त्याच्यामुळं ॲक्सिडेंट नेहमी होत नाही. 1% चान्स असतो ॲक्सिडेंटचा, पण 1% ॲक्सिडेंट तो कधी सिरियस होऊ शकतो तो आपण सांगू शकत नाही. त्यामुळे शक्यतो आपण हाय रिस्क कधी त्या स्टेजला जायचं नाही. तो आपण आता तुमचा जो प्रश्न आहे गॅस गिझर किंवा इलेक्ट्रिकल गिझर चांगला आहे, यामध्ये एक धोका असा आहे, गॅस गिझर बी चांगला आहे, इलेक्ट्रिकल बी चांगला आहे. गॅस गिझर पण शक्यतो आपला जो सिलेंडर आहे तो आपल्या बाथरूमच्या बाहेर ठेवला पाहिजे, आतमध्ये नको. कारण आतमध्ये असेल ठेवला तर लिकेज झाला किंवा काही प्रॉब्लेम झाला त्याचं नुकसान जास्त होऊ शकतं. त्यासाठी गॅस सिलेंडर चांगला आहे, पण तो सिलेंडर थोडंसं त्याला स्पेस असेल, तो सिलेंडर आपण बाहेर ठेवला, तिथून ट्यूबिंग करून प्रॉपरली वापरला, तो गॅस गिझर चांगला आहे, परवडतो आपल्याला, स्वस्त परवडतो. इलेक्ट्रिकलचं चान्स, इलेक्ट्रिकल म्हणजे हजार्ड जास्त होतात त्यामध्ये. आणि एन्व्हायरमेंट फ्री गॅस गिझर चांगला आहे इलेक्ट्रिकल चांगल्यापेक्षा. इलेक्ट्रिकल गिझरने नळाला करंट येऊ शकत नाही, कारण त्यामध्ये जर कधी होतं तर तुमचा जो करंट स्टॅटिक चार्ज तयार झाला, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट झालं तर होऊ शकतं, पण हे शक्यता कमी असतं. त्यावेळेस आपलं जे आपण MCB किंवा ECB लावलेला असतो तो LCB ट्रिप होतो, आपला गॅस गिझर मेन बोर्ड ट्रिप होतो आणि स्विच ऑफ करंट बंद होऊन जातो आतमध्ये. त्यामुळे इलेक्ट्रिकल गिझरला करंट यायची शक्यता खूप कमी असते. गॅस संपला हे आपल्याला ओळखता येते, आपला बंद झाला, आपण सरळ शेवटी काही दिवस चालतो तर दुसरा आपण बंद करू शकतो. सिलेंडर जस्ट थोडासा हलवून ठेवू शकतो, आपल्याला वाटते नाही आहे, कारण त्याचं वेट चेक करता येतं आपल्याला. त्याच्यामध्ये जर वजन दिलेलं असतं त्याचं नेट वेट, टेअर वेट, ग्रॉस वेट तेवढा आला तो संपला असं समजायचं. शक्यतो रिस्क घ्यायची नाही त्यामध्ये, कारण असं 99% होत नाही का गॅस त्याच्यात राहिलेला आणि तो अचानक बंद पडला, असं कधीच होऊ शकत नाही. तर आपण बघितलं आता जर गॅस गिझरचा बघितला तो चांगलाच आहे. नंतर आपण जे दुसरं बघत होतो, आपल्या ज्या औषधाबद्दल बोलायचं, तो औषध आहे. घरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे औषधं ठेवलेले असतात, मेडिसिन ठेवलेलं असतं आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. तर लहान मुलांना कधी काही समजत नाही, तर ते काय करतात, कधी कधी औषधाची बॉटल, कधी काचेची बॉटल असते, पण आता बॅन झाली, प्लास्टिकची बॉटल त्यांना सर्व केली जाते. पण कधी बॉटल फुटणं, ते औषध पिणं, काही गोळी खाणं असं पण होऊ शकतं. तर त्यासाठी आपण कुठली आपली औषध असेल प्रॉपर त्यांचं प्रिस्क्रिप्शन लिहिलं पाहिजे,
ती एक उंची सडन काहीतरी हाईटवरती किंवा का बॉक्समध्ये ठेवली पाहिजे. थोडक्यात आपल्याकडे प्रथमोपचार पेटी असते किंवा फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवली पाहिजे. त्या प्रत्येकाला कंपार्टमेंट कुठलं औषध कशावर चालणार आहे असं आपण केलं पाहिजे. तर जेणेकरून होणारं नुकसान टाळू शकतो. माहिती आहे ते करू शकतो. एक साधं उदाहरण आपल्याकडे आहे, म्हणजे साधारण आपण जो आता तुमचा हा जो प्रश्न आहे, गॅस भरलेला सिलेंडर आणल्यावर किती वेळाने चालू करावे, तर जनरली सिलेंडर आणल्यानंतर त्याला 1 तासाची रेंज द्यायला पाहिजे. आपण जनरली सिलेंडर आणतो तो आडवा पद्धत जे गाडीमध्ये असतात तो भरलेला असतो, त्यावेळेस तो आडवा असतो, त्यामध्ये फुल प्रेशर असतो, त्यामुळं त्यावेळेस रिस्क कमी असते. आणून तो उभा करून आपण ठेवायचा, 1 तासानंतर चालू करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण तो फुल स्टेजचा भरलेला असतो, एकदम सिलेंडर फिल्ड असतो. तो फक्त एमटी झाल्यानंतर तो आडवा करून वापरायचा नाही, ही रिस्क आहे त्याच्यामध्ये. तुम्ही आणून भरलेला असेल, आडवा असेल, 1 तासात वापरू शकता, काही हरकत नाही. तर औषधाचं आपण बोलतो, औषध होतं मेडिसिनवरती. तर एक थोडक्यात घरगुती आपण एक बघितलं असतं, आपल्याकडे एक फिक्स वेबर किंवा झेंडूबाम असतात. तर ते बघतो आपण, कधी कधी आपण लावतो घरामध्ये. आपले एक लहान मूल 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा असतो, तर त्यावेळेस ते पण घेतात आणि लावतात, त्यांना माहिती नसतं काही. तर ते लावताना कधी कधी काय होतं, त्यांना आपल्याप्रमाणे ते, कारण लहान मुलं एवढी शार्प असतात, आपल्यापेक्षा हुशार असतात, त्यांना सर्व काही माहीत असतं, कसं करायचं काय करायचं. सेम आपली ॲक्शन करतात. हो, आपला जो आहे घरात फर्स्ट एड बॉक्स 100% असलाच पाहिजे. ज्या फर्स्ट एड बॉक्समध्ये मिनिमम काय लागतं, आपल्याला ड्रेसिंग करण्यासाठी कॉटन गेज पाहिजे, त्याच्यात एखादी आयोडीनयुक्त बॉटल असावी किंवा बिटाडाईन क्रीम असावी, जेणेकरून आपल्याला छोटी इंजुरी झाली, हाताला कुठं लागलं, तर त्यावेळेस आपला तो वापरू शकतो आपण त्यामध्ये. तो आपण आग लागली त्याच्यावर घेऊ, सिलेंडरचं घेऊ. तर घरात जनरली आपण जो बघतो, घरात सिलेंडर आग लागली, आग का लागते हे आपण बघूया अगोदर. आग लागल्यानंतर तर आपण करूया. पण जो सिलेंडरला मी अगोदर सांगितलं होतं, आपण जो सिलेंडर घरामध्ये ठेवतो त्याचा रेग्युलेटर चालू ठेवतो, आणि चालू ठेवल्यानंतर काय होतं, कधी कधी मायनर स्मॉल लिकेज असू शकतं. लिकेज असून तो पूर्ण रूममध्ये पसरतो, आपलं दरवाजा खिडक्या बंद असतात, आणि आपण बटन दाबलं, लाईट लागते. लाईट लागलं तर काही करायचं नाही, घरात जायचं नाही, पूर्ण दरवाजे ओपन करा, खिडक्या ओपन करा, आणि जे काय आपल्याकडं थंड एखादं पाणी असेल किंवा ब्लँकेट असेल किंवा साधं जे काही घरामध्ये भेटेल ते ओलं करा आणि त्या सिलेंडरवरती टाका, जेणेकरून तो गॅस लागलेली असेल, आग लागलेली असेल, ताबडतोब विझून जाईल. त्यामध्ये थंड करा, त्याला कूलिंग द्या, कूलिंगची गरज आहे. आणि आपल्याकडं जर अवेलेबल असेल जर सिलेंडर असतात, एक फायर सिलेंडर असतं, आपण आग विझवण्यासाठी एक्स्टिंग्विशर म्हणतो, फायर एक्स्टिंग्विशर, आग प्रतिरोधक त्याला साधन म्हणलं जातं, किंवा तो आपण ABC टाईपचं सिलेंडर वापरतो. तर आपण घरामध्ये कुठल्या आगीसाठी चालू शकतो, तो आपण जर घरामध्ये ठेवला, एक 2 किलोचा सिलेंडर ठेवला, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी सिलेंडर ओपन करून वापरला, ती आग विझू शकते इमिडिएट. पण हे घरगुती आपल्याकडे जे जे आहे त्यामध्ये पण आपण कव्हर करू शकतो आपल्यामध्ये. तर त्याला ओपन दारं जो पण करता येईल त्यांनी सगळा तो हवेतला आतमध्ये ऑक्सिजन जाईल, आतला गॅस बाहेर जाईल, आणि तो आग विझून जाईल. फक्त त्याला थंड देण्याचा प्रयत्न करायचा, ते एरियामध्ये कुठलाही स्पार्किंग होणार नाही किंवा कुठलीही आग लागणार नाही, म्हणजे पेटवली जाणार नाही, वस्तू पेटली जाणार नाही, हे लक्ष घ्यायचं. कारण तो जो लीक झालेला जो ऑक्सिजन गॅस LPG गॅस जरी बाहेर आला, त्या ठिकाणी स्पार्क झाली तर तिथं तो आग पकडू शकतो. तर त्यासाठी त्याला कूलिंग द्यायचं, पाणी टाकत राहायचं, पाण्याने आग विझते. कारण एक उदाहरण आहे, सपोज एखादा गॅस सिलेंडर आपण बघितलेला असतो, मोठा टँकर, एक थोडक्यात टँकर जरी लिकेज झाला, मोठा भरलेला कंटेनर 10 टनाचा टँकर जरी लिकेज झाला, तर तो पूर्णच्या पूर्ण गॅस हवेमध्ये सोडला जातो. तर त्यावेळेस काय करतात, त्या टँकरच्या जवळपास 500 मीटर एरियामध्ये पूर्ण लॉक क्लोज केलं जातं, आणि त्याच्यावर पाणी मारलं जातं, आणि तो तिथं स्पार्किंग होऊ नये म्हणून कुठल्याही लोकांना एंट्री देत नाहीत, बिडी सिगारेट किंवा स्पार्क लायटर वापरून देत आहेत. म्हणजे हवेमध्ये तो कॉन्सन्ट्रेट डायल्यूट होत जातो, पाणी मारून नंतर पाण्यात विरघळतो आणि लूज होत जातो, त्यामुळे तो आग ऑटोमॅटिक विझून जाते, आग लागण्याची चान्स राहत नाही.
त्यासाठी पाणी वापरणं, पाण्याबरोबर आपले कॉटन पाणी कसं तर आपण टाकतो आणि लगेच संपून जातं. त्यापेक्षा आपल्याकडं जे घरात ब्लँकेट असेल, जर सुती असेल ते भिजवायचं पाण्यामध्ये आणि ते त्याच्यावर टाकायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ती आग विझू जाईल. पाणी वापरणं काही हरकत नाही पाण्याचं. औषधाचं बघितलं आपण ते घरगुतीमध्ये आपण ते होऊ शकतं. लहान मुलांसाठी वर ठेवणं जेणेकरून त्याचा हात पोहणार नाही आणि ते वापर करणार नाही, कारण त्यापासून काही बऱ्याच वगैरेच्या डेथ झालेल्या आहेत, काही काही नुकसान झालेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यासाठी आपण अशा घरगुतीमध्ये ते पण काळजी घ्यायला पाहिजे. तर जनरली घरात आपण जर घरात ज्वलनशील पदार्थ असेल तर कुठे ठेव. जनरली ज्वलनशील पदार्थ आपल्याकडे रॉकेल, पेट्रोल, डिझेल किंवा काही सिलेंडर असेल ते उंचावर ठेवले पाहिजे, किंवा आपल्या घराच्या बाहेर आउटसाईडला जर लिकेज झालं ते वरच्यावर बाहेरच्या बाहेर जाईल, घरामध्ये येणार नाही. त्यामुळं आपण ती काळजी घेऊ शकतो. आतमध्ये जे मेन एरियामध्ये ठेवला तिथं जर आग लागली ती आग सगळीकडे पसरू शकते. त्यामुळं आपल्या घराच्या वरांड्यामध्ये ठेवा किंवा बाल्कनीमध्ये ठेवा, किंवा बाहेरच्या बाहेर आग लागली तर बाहेरच्या बाहेर जाईल ती, आतमध्ये त्याचा चान्स कमी होऊन जाईल. घरगुती सिलेंडर शेगडीवर वापरायला काही हरकत नाही, शेगडीवर वापरू शकतो. फक्त तो उभा कंडिशनमध्ये पाहिजे, त्याला आडवं करायचं नाही, वापरायला काही हरकत नाही. आपली आग म्हणजे आग ही कुठल्या प्रकारची आहे, कारण टाईप्स ऑफ फायर हे वेगवेगळ्या प्रकारल्या जातात. जी जनरल फायर आहे का, गॅस फायर आहे का, केमिकल फायर आहे का, किंवा काही मेटल फायर आहे का, त्यानुसार आपण त्याच्यावर पाणी टाकणं किंवा नाही टाकणं ठरवलं जातं. जसं एखादं खूप मेटल असेल, मेटल फायर असेल, धातू फायर, तर त्या ठिकाणी डायरेक्ट पाणी टाकलं जात नाही. त्या ठिकाणी एक सिलेंडर DCP सिलेंडर वापरला जातो, त्यामुळं त्या वस्तूवर पाणी टाकलं जात नाही. जनरली शॉर्ट सर्किट होत नाही. जर शॉर्ट सर्किट झालं तो इलेक्ट्रिकल फायरमुळं होतं, गॅस फायर झाल्यामुळं शॉर्ट सर्किट झालं, MCB इलेक्ट्रिकल ऑफ होऊन जातो. त्यासाठी ती मेन स्विच कधी बंद ठेवायचं आपल्या घरामध्ये आपण बाहेर जाताना. जर आपण जे तेल आहे तापलेलं तेल म्हणतो, तेलामध्ये जर आग लागली तर काय करावं. जर तेलाला आग लागली तर ती वस्तूवरती आपण पाणी वापरत नाही, कारण पाणी जर वापरलं तर गरम तेलामध्ये अजून त्याचा स्प्रेड होईल आणि आपल्या अंगावरती येईल. त्यामुळे ती वस्तू बाहेर टाकावी, त्याला वरून ब्लँकेटिंग करायचं, आच्छादन. म्हणजे आपल्याकडे एखादं कॉटन आहे किंवा ब्लँकेट आहे ते ओलं करायचं आणि त्या वस्तूवर ते टाकून द्यायचं. आणि जे जर आपल्या अंगावरती काही असेल तर आपण जनरली पाण्याने त्याला वॉश करायचं ताबडतोब. जेवढं पाणी आपले पाणी टाकता येईल, जी जखम भाजलेला असेल तेव्हा पाणी टाकलं तर आपण ती फोड येतील, पण ती आग आपल्या शरीरातल्या आतल्या आपल्या पेशी मरणार नाहीत. त्यामुळे त्रास कमी होईल, पुढचा त्रास कमी होईल. तर आता आहे आपल्या घरामध्ये काही इमर्जन्सी फोन नंबर ठेवले पाहिजे. तुम्ही जर सांगता जसं आपल्याकडं मोठी फायर असेल, फायर ब्रिगेडचा नंबर पाहिजे, आपल्याकडं पोलीस स्टेशनचा पाहिजे, इमर्जन्सी काही हॉस्पिटलचा नंबर पाहिजे. हे आपलं नंबर आपण आपल्या बोर्डवरती किंवा जनरली एक कॉमन असतात, हे सगळीकडे आपण नंबर ठेवायलाच पाहिजे. ते पाठांतर करायला पाहिजे. 101 काय, 102 काय, 100 काय. पोलीस असेल तर 100 पाहिजे, फायर ब्रिगेड असेल तर त्यांचे नंबर आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे जनरली माहीत दिलेलं असतात, किंवा आपल्या मोबाईलवर ठेवा. एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर टाका, फायर ब्रिगेड काय आहे, पोलीस स्टेशन काय, हॉस्पिटल काय, एमर्जन्सीच्या लिंकमध्ये टाकायचं. कारण कुठलं काही झालं तर मोबाईल नाही भेटला तर आपल्या घरामध्ये आपण लिहून ठेवू शकतो कुठंतरी, त्यामुळे हे नंबर ठेवून द्यायचे. सोलार सिस्टम ही सर्वात सुरक्षित आहे का? हो, यस. सोलार सिस्टम ही इको फ्रेंडली आहे. आज आपण विचार करतो बऱ्याचशा इलेक्ट्रिकल वापरतो, किंवा आपण ज्या पूर्वीच्या फ्युएलसाठी वेगवेगळे गॅस वापरायचो, त्यापेक्षा सोलारमध्ये कसं असतं, आपलं जे सरफेस सूर्यप्रकाश आहे त्याच्यापासून केली. इको फ्रेंडली वापरल्यामुळं काय होतं, आपल्या ज्या हवेमध्ये क्लोरोफिल गॅस असं आपण GHG म्हणतो त्याचं प्रमाण कमी होतं, आणि इको फ्रेंडली आपल्या पर्यावरणावरती इफेक्ट कमी होतो. जसं आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, हे ग्लोबल वॉर्मिंग का होतं तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी वापरल्यामुळं ती जनरेट करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळं त्याचं इंधन वापरायचं. जसा कोळसा आहे, कारण विद्युत जनरेट करण्यासाठी पाणी लागतं, इंधन लागतं, ते वापरताना वापर होतो, त्यामुळे तो पर्यावरणावरती त्याचा इफेक्ट होतो.
ग्रीन हाऊस गॅसेस जनरेट होतात. त्यामुळं सोलार सिस्टम कधीही चांगली. आज सोलारसाठी आपण जगामध्ये त्याचा वापर चालला आहे. एक 10 वर्षामध्ये जगात टॉप मोस्टची फक्त सोलार एनर्जी असेल. तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा आपण जे कोळशापासून तयार करतो औष्णिक एनर्जी ती खूप महाग होत चालली आहे आणि त्याचं साईड इफेक्ट खूप होत चालले आहेत. त्यामुळं आता परवडण्यावर नाही. औष्णिक आपल्याकडे इंधन जे आहे काही लिमिटेड स्टॉकमध्ये आहे, काही वर्षानंतर संपणारी वस्तू आहे. त्यामुळं आपल्याला औष्णिकचं बंद होऊन आपल्याला सोलारकडेच यावं लागेल. सोलार हे इको फ्रेंडली असेल, इझिली अवेलेबल असेल आणि सगळ्यात पर्यावरणाला पूरक असेल. ते फ्रीज हा जनरली याच्यामध्ये थोडंसं असं रिस्क अशी काही नाही. आपण घरगुती फ्रीज वापरतो आहे, शॉर्ट सर्किट होण्याची भीती काही नाही त्यामध्ये. जनरली त्याचं जर टेम्परेचर सेटिंग केलेलं असतं वरती 1 2 3, त्यामध्ये आपल्याला जेवढं टेम्परेचर हवं असेल त्यानंतर करू शकतं. त्याचं चेकिंग, त्याला LCB किंवा LCB चालतो आहे का नाही, इलेक्ट्रिकल फिटिंग कशी आहे हे आपण आपल्या घरामध्ये चेक करू शकतो फ्रीजसाठी. पण शक्यतो फ्रीज एक आरोग्यदृष्ट्या जर बघितला, फ्रीजमध्ये ठेवलेले जे कुठल्याही वस्तू असेल, आपली भाजी किंवा ठेवतो, पण ते कधी टेम्परेचर बिलो 4 टेम्परेचर ठेवलं तर त्याच्यावर काही बॅक्टेरिया जनरेट होतात आणि त्या बॅक्टेरिया झाल्यानंतर आपण खाण्यासाठी घेतो तर त्या तशा चांगल्या नाही आहे. ते खाऊन 1 तास बाहेर फ्रीजमधून कुठली वस्तू काढी, थंड वस्तू, ती लगेच कधी खाऊ नये. ती बाहेर ॲटमॉस्फिअर टेम्परेचरला कमीत कमी 1 तास ठेवून ती चांगली वॉश करून आपणच नंतरच वापरली पाहिजे. होम सेफ्टी आपल्याला जो किट वापरावा तो आपल्याला पाहिजे असेल डिटेल तुम्हाला मी तुमच्या मुरलीधरांच्या मेल ID ते पाठवून देईल. त्यांना काय काय हवं आहे, होम सेफ्टी किट आहे किंवा फर्स्ट एड बॉक्स एक मिनिमम कॉस्टमध्ये, इवन आपल्या घरामध्ये करू शकतो. मिनिमम कॉस्टमध्ये ठेवायचं असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये काय काय गरज पाहिजे, त्याची एक्सपायरी डेट किती आहे, कधी वापरायचं ते आपल्याकडे अवेलेबल आहे. ते आपण मुरली सरांना डायरेक्ट त्याचं डिटेल्स पाठवू शकतो. त्यामध्ये काही हरकत नाही आहे. आपल्या सिलेंडरची नळी किती, जो आपला गॅस सिलेंडर आहे तो आता रेग्युलेटर जो सिलेंडर येतो तो फ्लेक्झिबल येतो आणि त्यामध्ये ट्यूबिंग येतो. म्हणजे तो साधारण 2 वर्षाला नळी चेंज करायची. त्यामध्ये थ्रेडिंग असतं, थ्रेडिंगमुळे त्याला काही होत नाही. इवन तो कट पण होत, त्यामुळं 2 वर्षाला पाईप बदलायला पाहिजे. कारण 2 वर्षामध्ये त्याला काही होत नाही, वेअर आऊट काही होत नाही, पण तरी तो चेंज करायला. कधी कधी एखादी शार्प वस्तू पडते किंवा आपल्या त्या गॅस सिलेंडरवरती ऑइल वगैरे पडून खराब होतं, तेल पडून त्याची थिकनेस खराब होऊ शकते. त्यामुळं 2 वर्षानंतर आपण तो पाईप चेंज करायला पाहिजे. हो, तुमचे प्रश्न दिसत आहेत, काही हरकत नाही. सिलेंडर आपल्याला आहे, गॅस सिलेंडरची भरपूर आहे. काही असेल तुम्हाला डिटेल्स आपण मराठीमध्ये आपल्याकडं माहिती आहे, त्याचं माहिती तुम्हाला पाठवू शकतो आपण. आपण अजून नंतर आपला जर औषधाचा बघितला, औषधानंतर आपलं एक स्वतःचं बघितलं आपण. मध्ये आता एक सध्या आपला विषय घरगुती औषधावर निघाला तर सांगतोय. सध्या एक औषधं आपण जे शेतीवरती किंवा आपल्या पिकावरती फवारणी करतो, तो इंडोसल्फान असेल किंवा कीटकनाशकं असतात कुठली. इवन घरामध्ये एक वापरणारी गोष्ट आहे, आपण जे आपल्या रॅटकीट म्हणजे उंदरं मारण्यासाठी किंवा झुरळ मारण्यासाठी आपण वापरतो. तो कधी कधी वाटतं आपण जो स्प्रे वापरतो, स्प्रे स्पार्कल, लहान मुलांना वाटतं स्प्रेच आहे, पण तो खूप खूप कीटकनाशक आहे, खूप डेंजरस आहे, खूप बेकार आहे तो. त्यामुळं आपल्या घरात एक नकोच. तो असेल तर त्याची तेवढी सावधानी प्रिकॉशन घेऊन नंतरच वापरा. तो हीट आहे तो किंवा असे वेगवेगळे खूप येतात त्यामध्ये. त्याचे स्प्रे वापरतो आपण, आपल्या घरात झुरळ होऊ नये किंवा कुठले कीटक होऊ नयेसाठी वापरतो. वापर झाल्यानंतर वर ठेवा आणि झाल्यानंतर त्याचे हात स्वच्छ साबणाने धुवा 2-3 वेळेस. कारण त्याच्यातलं काही जे पर्सेंटेजमध्ये जरी आपल्या हाताला राहिलं, आपल्या पोटामध्ये गेलं तर आपल्याला खूप मोठा त्रास होऊ शकतो. आपल्या सिस्टम ब्रेक करू शकतो. कारण ते जे आहे पूर्ण पेस्टिसाईड आहे, त्यामध्ये डेंजरस आहे. त्या पेस्टिसाईडमुळे आपल्याला व्हॉमिटिंग होऊ शकते, त्रास होऊ शकतो, डिसेंट्री लागू शकते आणि खूप काही आजार होऊ शकतात. त्यामुळं त्याचे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. हे आपण जे झुरळाचे स्प्रेमध्ये ते हीट वगैरे आहे, ते बऱ्याचशा वेळेस आपण जे वापरतो घरामध्ये वापरतो आपण संध्याकाळी आणि लगेच जेवायला बसतो
किंवा आपल्या हातावरती काही खाण्याचा प्रयत्न करतो, तोंडामध्ये घालतो, पण त्याचा जो स्प्रे लागलेला असतो तो आपल्या हातावरून थोडंसं जाऊन आपल्या इन्फेक्शन होऊ शकतं, तोंडाद्वारे आपल्या शरीरात जाऊ शकतो आणि आपल्याला त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतो, त्रास होऊ शकतो. सेम मुंग्याचा खडू आपण जो वापरतो, तो खडू हाताला आपण जो हाताने लावतो, त्याची जी डस्ट असते, बाहेरची जी खडूची डस्ट असते आपल्याला बोटाला लागते, आणि जे बोटाला लागलेलं जर आपण जे व्यवस्थित साफ केलं नाही वापर झाल्यानंतर, आपण जर तसंच राहिलं तर काही पर्सेंटेज आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो, पोट खराब होऊ शकतं. त्यासाठी हे गरजेचं आहे. आपण असे काम करतो कारण हे सर्व पेस्टिसाईड, खूप डेंजर केमिकल्स आहेत. त्यासाठी आपण त्याची सुरक्षा घ्यायची, तेवढी आपल्या हायजिनिक केलं तर आपल्याला काही त्रास होणार नाही. आपण हे सगळं वापरू शकतो, कारण हे जर सर्व निर्माण केलं हे वापरण्यासाठी आहे, पण वापरून आपण काय काळजी घ्यायची हे इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आपण जे झुरळाचं औषध आहे आपण जे शक्यतो रात्री जेवणानंतर मारा कधी, कारण आपण अगोदर मारलं, हात स्वच्छ झाला नाही, ते घाण पडतं. शक्यतो आपण जेवण झालं नंतर मारा, घर बंद केला, जरी त्यांचं झुरळ मेले ते झाले तर आपण सकाळी सगळं वाद जातो, खिडकी थोडी ओपन ठेवा, व्हेंटिलेशन होईल आणि सकाळी ते साफ करू शकतो त्यामध्ये. कारण जेवताना मारलं, अगोदर मारलं, घरात येतात, जेवताना कुठं आपले काही अन्नपदार्थ असेल त्यावरती पडलं जातं, उघडे ठेवले ते होऊ शकतं आणि त्याचे हायजिनिक राहू शकत नाही. त्यामुळे ती एक काळजी घेणं गरजेचं आहे. ते कीटकनाशकं किंवा तणनाशकं औषधं घरात ठेवणं बरोबर, ते ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत ते आपण काय खूप पण ठेवताना काळजी हे घ्यायची, एक तर घराच्या बाहेरच्या साईडला असावं किंवा उंचीवर असावं, जेणेकरून कुठल्याही मुलांचे ज्यांना माहिती नाही त्यांचा हात लागणार नाही. फक्त जो वापरणारा माणूस आहे, जो स्वतः एक जण वापरेल आणि ते सगळ्यांना माहिती देईल, त्यांना अवेअरनेस माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्याचं करून ज्याला माहिती नाही कुठली वस्तू आहे तो घेणार, काही त्याचं खराब करणार, हाताला लावणार आणि त्यामुळं अजून आपल्या शरीरावरती किंवा आपल्यावरती इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळं औषधं सगळं घरात ठेवा, पण ती व्यवस्थित ठेवा, त्याच्यावर काहीतरी लिहून ठेवा, उंचीवर ठेवा, जेणेकरून लहान मुलांना किंवा आपल्याला कधी त्रास होणार नाही. आणि कुठल्या हाताळणी केल्यानंतर वापर ठेवून झाल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुवून ठेवा. ती आपण काळजी आपल्या स्वतःसाठी घेणं गरजेचं आहे खूप. आता एक आपण जर थोडंसं एक बघूया सुरक्षावरती जे बघत होतं आपण, त्यामध्ये हे आपण सर्व करतो. आज आपण जे जनरली घरामध्ये बघतो हे सर्व थोडं आणतो, पण त्यामध्ये निष्काळजीपणा सगळ्यात अपघाताचा किंवा काय ज्या गोष्टी घडतात घरामध्ये आजूबाजूला बघतो, हा जर आपण एक सरासरी विचार केला तर 96% जे अपघात किंवा इन्सिडेंट घडतात, काही ज्या घटना घडतात त्या केवळ आपल्या चुकीमुळं घडतात. फक्त 4% ॲक्सिडेंट असतात की काहीतरी जेन्युन कारणामुळं होतात, पण 96% अपघात हे आपण टाळू शकतो. कारण ह्या 96% म्हणजे काय, आपण आपले निष्काळजीपणा करतो, ओव्हर कॉन्फिडन्सपणे करतो. हे काय आहे, एखादं केमिकल किंवा एखादं आपल्याला माहीतच नसतं त्याबद्दल, त्याचे आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे हे आपण घेतलं तर आपलं नुकसान होणार नाही. पण आपण त्याची माहिती घेत नाही, ओव्हर कॉन्फिडन्स, निग्लिजन्सी करतो, त्यामध्ये अनसेफ रिस्क, अरे काही होणार नाही, काही होत नाही, हे खाणं उदाहरण आहे आपल्याकडं. तर त्याच्यामुळं असे भरपूर होतात. जसं एखादं केमिकल हातावरती घेतलं, स्प्रे मारला आणि नंतर तंबाखू खातो आपण. तंबाखू खाल्यामुळं काय होईल, त्या हातावरती इन्फेक्शन, तंबाखू खातो आणि नंतर त्याला चक्कर येते. अरे कसं झालं, का झालं, तर आपण हे बघतो आपल्या हाताला लागलेलं होतं, त्याच्याशी ते इन्फेक्शन झालं आणि पोटामध्ये गेलं. तर अशा प्रकारचं आहे. त्यासाठी आपण ती काळजी घेणं गरजेचं आहे. हे जर आपण सर्व केलं, जे 96% अपघात आहे किंवा दुर्घटना आहेत, कुठली घरगुती असो बाहेरचे असो, ते करण्यासारखं आहे. हे केलं तर आपण टाळू शकतो, होणारे अपघात ते टाळू शकतो. ते आपल्या हातामध्ये. ते का, तर फक्त त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण हे करताना काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणा कसा ठेवला पाहिजे, हे आपण टाळता आलं असतं पाहिजे. का थोडा 2 मिनटं एक काही मिनटं वापर विचार केला तर आपण होणाऱ्या अशा घटना टाळू शकतो. जसा सिलेंडर आहे किंवा औषध आहे, पेस्टिसाईड आहे, ते सर्व टाळण्यासारख्या गोष्टी आहेत. याची आपल्याला फक्त माहिती असणं, अवेअरनेस असणं हे गरजेचं आहे.
त्यासाठी आपल्याला माहिती असं पण लक्षात देत नाही. आपण एक रिफ्रेशर करतो आहे. आपण खूप मोठं काही नाही आहे, सांगत नाही, जस्ट सगळ्यांना माहिती आहे, फक्त अवेअरनेस दिला, थोडी माहिती आली, माणूस एवढा अलर्टनेस ठेवतो, सावधानती ठेवतो. कारण सर्व काही आपल्यावरतीच डिपेंड आहे. आपला हा जो मस्तिष्क आहे किंवा आपला रिमोट आपल्या हातामध्येच आहे. आपण कुठली वस्तू कशी वापरायची, वापर झाल्यानंतर कशी काळजी घ्यायची आणि प्रिकॉशन आपली अवेअरनेस दुसऱ्याला कशी द्यायची. कारण आपल्या घराचा सभावती वगैरे घर खूप लहान मुलं असतात, आपले घरचे आईवडील असतात, त्यांना काही गोष्टी माहिती नसतात. प्रत्येकाने काय होईल, प्रत्येकाचं एक कुठली वस्तू असेल त्याच्या लेबल लावलेलं असतं, त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर दिलेले असतात, काय काळजी घ्यायला पाहिजे, वापरल्यानंतर काय आपण काळजी घ्यायला पाहिजे, त्याचं माहिती दिसते. त्याप्रमाणे आपण केलं काही होणार नाही. आपण जस्ट आता करोनावरती जरी बघितलं तर सर्रास लोक काय करतात, आपली जी मास्क असतात, बोलू शकतो ना मुरली, करोनावरती बोलू शकतोय थोडा, कमेंट कोणाचा काही आहे कमेंट्स करोनावरती? हॅलो, आवाज येतोय सर्वांना? आवाज येतोय? आपण हा जो कोरोना आहे, करोनावरती जे मास्क वापरतात सर्रास, आता आपण 100% मास्क वापरतो. पण मास्क वापरून काय करतो, मास्क वापरतो आणि घरामध्ये आणून टाकून देतो कुठंतरी. तीच आपली घरातली लहान मुलं घेतात, हाताला लावतात, इकडं तिकडं लावतात आणि ते परत तसं इन्फेक्शन होतं. त्यासाठी सर्वांना एक विनंती आहे, काळजी. सध्या हा जो कोविड-19 आहे हा खूप डेंजर आजार सुरू झाला आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा नाही छोटा आहे, पण आपण त्याचा बाहू केला आहे आणि तो जास्त पसरवला आहे. तर काळजी घेणं. आपण जो मास्क वापरतो आहे तो मास्क व्यवस्थित आपण आपलाच वापरा, रोजचा साफ करा, वापर झाल्यानंतर किंवा घरी आल्यानंतर तो उंचावर व्यवस्थित ठेवा, ज्या करून त्याचं कोणी दुसरा हात लावणार नाही किंवा वापर करणार नाही. आपण आपला स्वतःचा असेल आणि तो रोजच्या रोज वॉश करता आला तर वॉश करून घ्या. वॉशेबल असेल कॉटनचा वॉश करा, N95 असेल तो व्यवस्थित ठेवा. काही दिवसानंतर त्याला चेंज करत राहा, कारण प्रत्येकाचंही फ्रिक्वेन्सीने त्याला यूज झाल्यानंतर तो चेंज केला पाहिजे किंवा बदलला पाहिजे. आणि बदलून झाल्यानंतर करोनाबद्दल सांगूया. ओके, मला आनंद आहे करोनाबद्दल सांगायला, मी सांगतोय त्यामध्ये. तर आपण जो करोना आहे, करोना काय आहे, करोना सगळ्या जगामध्ये झाला आहे. तर करोना असा मोठा काही नाही, हा एक नॉर्मल कॉमन आजार आहे, सर्दी फ्लू पडसं याच्यासारखा आजार आहे. हा गेले जे व्हायरल इन्फेक्शन्स म्हणतो, व्हायरल डिसीज आहेत, हे आपल्याकडं खूप वर्षापासून, हजारो वर्षापासून आपल्याकडं आहेत. तर त्यासाठी आपण जे वापरतो त्यामध्ये हे आजार कॉमन आहे, काही होणार नाही, त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आता हा मास्क किती मास्क हा तुमचा 3 लेअर सफिशियंट झाले, 2 लेअर किंवा 3 लेअर वापरू शकतो. कारण आपण त्या एरियामध्ये नाही, जो कोविड-19च्या क्षेत्रामध्ये काम करतो, जो पॉझिटिव्ह पेशंटजवळ काम करतो आहे, तर त्याला तो 5 लेअर किंवा N95ची गरज आहे. जो बाहेर कॉमन एरियामध्ये त्याला 2 लेअर 3 लेअरचा खूप मास्क झाला, जास्त मोठी करायची आहे. कारण जेवढा आपण जाड वापरू तेवढा आपल्याला श्वास घेता येणार नाही, त्रास होईल, ऑक्सिजनला त्रास होईल आणि आपल्याला सफोकेशन होईल. करोना मास्क जो वापरला आपण, जो मास्क आहे आपला, जो कॉटनचा मास्क वापरतो, हा वॉशेबल मास्क केलेला आहे, डबल लेअर किंवा 3 लेअर. हा आपण रोजच्या रोज दिवसभर वापरला, संध्याकाळी त्याला थोडंसं एक गरम पाण्यामध्ये, ज्याचं टेम्परेचर 55 ते 60 डिग्री असेल, त्या टेम्परेचरमध्ये एक 10 मिनटं ठेवायचा. त्यामध्ये थोडंसं सॅनिटायझर किंवा आपलं साबणाने जरी धुतला तरी चालू शकतो आणि वाळून द्यायचं एक 5-6 तास. तो ड्राय व्हायला पाहिजे, ओला राहायला नको. सॉरी, तो जर ओला राहिला, थोडा वेट्स राहिला तर त्यामध्ये जास्त चान्सेस चिटकून राहण्याचे चान्सेस जास्त होतात व्हायरसचे. त्यामुळे कधी ड्राय सुकलेला आणि कोरडा पाहिजे मास्क. आपला जो मास्क आहे आपण किती दिवसांनी चेंज करा, जो आपला व्यवस्थित वाटतोय तोपर्यंत वापरायचा. हा वॉशेबल जो मास्क आहे आपण सरासरी एक 15 दिवस वापरू शकतो.
आपण एक जो डेली रोज मास्क 2 मास्क ठेवायचे आपल्याकडं. एक मास्क आज वापरला, संध्याकाळी वॉश केला डेटॉलमध्ये किंवा कुठल्या सॅनिटायझरमध्ये गरम पाण्यामध्ये साबण वापरून तो सुकून द्यायचा. तो दुसऱ्या दिवशी घालायचा, दुसऱ्या दिवशी नवीन दुसरा मास्क वापरायचा. असं अल्टरनेट आपण करू शकतो, काही हरकत नाही त्यामध्ये. सॅनिटायझर जो आहे तो स्क्रीनला धोका आहे, कारण सॅनिटायझर हे अल्कोहोल बेस आहे, त्यामध्ये 80% अल्कोहोल आहे. आपण सारखं हाताला लावल्यावरती आपल्या हाताला त्रास होऊ शकतो. पण हा डिपीट कसा आहे, आपल्याला प्रोलॉंग आहे, म्हणजे काही वर्षानंतर, जसं 5-10 वर्षांतर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. आपल्याला स्किन डिसीज होऊ शकतो, त्यामध्ये त्वचा रोग होऊ शकतं, बॉडीवरती इफेक्ट होऊ शकतो. कार्सिओजेनिक आहे, त्यामध्ये आपल्याला काही वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळं सॅव्हलॉन लावा, पण काही वस्तूला हात लागल्यानंतर लावा. त्याऐवजी तुम्ही साबणाने हात धुवायचे जास्त प्रयत्न करायला पाहिजेत कधी, कारण साबण आपण हात धुतले आपल्याला हाताला नुकसान कमी होतं. त्यामुळे साबणाने किंवा कुठल्याने धुतल्याने चांगले सॅनिटायझरपेक्षा. अल्कोहोल बेस असल्यामुळे त्याचा थोडासा त्रास होऊ शकतो. सॅनिटायझर कसं आहे, सेल्फ सॅनिटायझर हवा. जनरली आपण घरामध्ये एक बॉटल असेल तर आपण आपली सेपरेट स्वतःची वापरायची. प्रत्येकानं वेगवेगळं, कारण प्रत्येकाचे हात लागला तर एकमेकाला इन्फेक्शन त्याच्या बसून त्रास होऊ शकतो. असे व्यवस्थित सगळ्यांनी सेपरेट वापरला पाहिजे. किंवा ॲटो सेन्सर असतात, ते जे छोटे मार्केटमध्ये भेटतात, फूट ऑपरेटेड, पायाने त्याला ऑपरेट करता येतात. पायाने दाबला आपल्या हातावरती घेऊन आपण ऑपरेट करू शकतो. सेन्सर बेस असतात ते वापरू शकतो, म्हणजे कोणाचा त्याशी कॉन्टॅक्ट होणार नाही, ते आपण वापरू शकतो. आणि आपण जे कपडे, आपण जे तर आता जो तुमची कमेंट्स आली आहे, कपडे, आपले जे शरीरावरचे कपडे आहेत, आपण मोस्टली आपल्या हेल्दी अवेअरनेससाठी किंवा हायजीनसाठी रोजच्या रोज वॉश करणं चांगले. रोज गरम पाण्याने संध्याकाळी धुवून टाकणं, त्यामध्ये साबण लावून धुवून टाकणं आणि ते चेंज करणं सगळ्यात चांगलं आहे. पण शक्य नसेल, आपण वॉश करू शकत नाही, तर किमान ते जे आपण जे कपडे रोज असतात ते एक दिवस त्याला अंगावर वापरले असेल, दुसरे एक दिवस त्याला पूर्ण उन्हामध्ये ठेवायचे, एक 4-6 तास उन्हामध्ये ठेवायचे आणि त्याचा वापर अल्टरनेट डेला करायचा. डेली ते का वापरायचे नाही. त्यामुळे त्याच्यावरती काही असेल, कपड्यावरती मॅक्सिमम तो 12 तास राहू शकतो. तर 12 तासावर आला तो बाहेर साईडला ठेवले, उन्हामध्ये तो निघून जाईल, त्याचा त्रास होणार नाही. पण ते अल्टरनेट डेला वापरायचे, रोज सेम डे कपडे वापरायचे नाही. तर करोना हा जनरली आपण जो आपल्या WHO ची गाईडलाईन आणली त्यामध्ये 56 डिग्रीनंतर तो डिॲक्टिवेट होतो. तो मरत 100% नाही, पण तो डिॲक्टिवेट होतो, ज्याची कार्यक्षमता कमी होऊन जाते एकदम 56 डिग्रीनंतर. 56 डिग्रीनंतर जे कार्यक्षमता कमी होते आणि त्याचा इफेक्ट कमी होत जातो. तो मरत नाही, त्याचं ट्रान्सलेट होत जातं. तर त्यामुळं आपण एक जनरली गरम पाणी पितो. गरम पाण्याचं टेम्परेचर आपण 56 डिग्री सेल्सिअसला पिलं तर सगळ्यात चांगलं आहे. त्यामध्ये पाणी आपण दिवसातून कमीत सकाळी आणि रात्री गरम पाणी प्यायला पाहिजे. आणि एक रात्री, म्हणजे जो काही बाहेर इंडस्ट्रीत काम करत असेल त्यांनी दिवसातून 2दा स्टीम वाफ घ्यायला पाहिजे, जे घरगुती वाफेचं मशीन भेटतं, जेणेकरून आपण पाणी पितो आपल्या घशाला किंवा श्वास जातं, पण आपल्या नाकामध्ये काही जर व्हायरस गेला, तिथं अडकला तर तो निघत नाही. तो कालांतराने 4-5 दिवसांतर ॲक्टिव्ह होऊ शकतो कधी. तर त्यासाठी वाफ घेणं, आपल्याकडे जे स्टीम मशीन असेल तरी थोडी वाफ घ्यायची आणि आपल्याला अजून चांगलं भेटू शकतं. आपलं जर सॅच्युरेशन पल्स आहे, आपण जे SpO2 म्हणतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन किती आहे, तर ऑक्सिजनसाठी एक त्याचं एक खूप चांगलं व्हॉट्सअपवरती आलेलं आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये पाठवू शकतो. जो त्याचं जर स्टँडर्ड पर्सेंट आहे 94 ते 99पर्यंत पाहिजे, त्यामध्ये जो ऑक्सिजन पर्सेंट तो व्हेरी गुड माणूस, त्याला म्हणजे कुठलाही सिम्पटम नाही, नॉर्मल आहे. 94 ते 92पर्यंत असेल, 91पर्यंत असेल, नॉर्मल आहे. पण 90च्या खाली आहे तर त्याला तो इफेक्ट आहे, त्याला ताबडतोब ऑक्सिजन देणं गरजेचं आहे, हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे, डॉक्टरला दाखवायला पाहिजे, ऑक्सिजन प्रोव्हाइड करायला पाहिजे. बिलो 91%, 91च्या आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट देणंही गरजेचंच आहे, कारण त्यामुळं तो शक्यता ते वाढत जाते त्याची. मग मोस्टली जनरली ॲव्हरेज आपण बघतो 92-94च्या पुढं पाहिजे जनरली सर्वांची.
आपलं सॅच्युरेशन आहे 96च्या पुढे पाहिजे. करोना झाला तर करोना म्हणजे हा खूप मोठा काही आजार नाही आहे, तो कोणालाही होऊ शकतो, तो बरा होणारा आजार आहे. कारण आपला रिकव्हरी रेट खूप चांगला आहे, रिकव्हरी खूप चांगली आहे. त्यामुळं हा लोकांमुळं असा झाला, त्याला बघणं हे करणं, आपल्याला करोनाबरोबर राहायचं आहे, त्याचं जे नातं किंवा कोणाचे संबंध तोडायचे नाही आहे. हा काय त्याला एखादा मोठा झालेला आजार नाही, चुकी केली म्हणून त्यांनी खूप मोठी चुकी केली, आजार झाला आहे, त्याला बाहेर टाका असं का माणुसकी तोडणं हे चुकीचं आहे. आजार झाला तो बरा होऊ शकतो, कोणालाही होऊ शकतो. त्यामुळं माणुसकी विसरायची नाही. करोना झाला तो बरा झाला, परत पहिल्यासारखे काम करेल, तो आपलाच मित्र आहे, आपलाच कलिग आहे, आपल्याबरोबर रोज आहे, आपल्या घरामध्ये त्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्याच्याशी असा कुठलाही दुजाभाव करायला नको तो, कारण हा कॉमन आहे, हा कॉमन आजार झालेला आहे. त्यामुळं असं त्याचं काही नाही आहे. आपण जे हात धुण्यासाठी बघतो असा स्पेसिफिक काही नाही, त्यामध्ये कुठलाही साबण वापरू शकतो, कारण त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज दिलेलं असतं कॉस्टिक वगैरे ते सगळ्यात सेम असतं. फक्त काही कंपनीचं ब्रँडेड करतात, थोडेसे त्याच्यामध्ये काही फ्लेवर्स वापरतात आणि ते वास येण्यासाठी चेंज करतात आणि ती त्याची कॉस्ट वाढवतात. असं काही नाही त्यामध्ये. इवन आपला डेटॉल असो, लाईफ बॉय असो, डेटॉल असो किंवा इवन आपण कुठलाही साबण वापरू शकतो, त्यामध्ये असं काही नाही घरामध्ये. फक्त ते मार्केटिंगसाठी काही कंपन्या ॲडव्हर्टाईज करतात, मग तुम्ही फक्त डेटॉलच वापरा, तुम्ही फक्त वेगळा वापरा, हा वापरा, ते वापरा, असं काही नाही. कुठलाही साबण वापरा, फक्त तो वॉश करताना तो कमीत कमी 20 ते 30 सेकंद आपले हात वॉश झाले पाहिजे. पूर्ण साबण लावून दोन्ही आपले हात आणि बोटं, त्या दोन्ही हाताची बोटं मिक्स एकमेकाला रब करून तो वापरला पाहिजे. जेणेकरून हो कुठलाही आपल्या भागामध्ये हाताच्या पृष्ठभागावरती राहणार नाही, तो कुठलाही व्हायरस राहणार नाही. हा तुमचं हे 95 ते 99 येतं आहे ते व्हेरी गुड, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही आजार नाही, हे व्हेरी गुड रिझन आहे, नॉर्मल आहे. ते बिलो 94च्या खाली आल्यानंतर ते थोडंसं कमी आहे, म्हणजे आपण त्याला काही पोहत नाही. 92 ते 94 मी सांगितलं तो नॉर्मल आहे. पण 92च्या खाली आलं तर थोडंसं ऑक्सिजनची गरज आहे, डॉक्टरला चेकअप करून दाखवणं गरजेचं आहे. 95-99 हे व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही. अजून काही शंका आहे, कोणाच्या काही कमेंट्स आहेत? शंका असेल, आपण सुरक्षा हा विषय कसा आहे, प्रत्येकाला खूप गरज आहे, काळाची गरज आहे. आपण हे फक्त हे आता करोनावर एवढी माहिती घेतो, एवढी काळजी करतो, हीच आपल्या याच्यावरती कितीतरी मृत्यू होतात बाहेर रोजचे. वेगवेगळे रोड ॲक्सिडेंट बघतो आपण, काही आजारामुळं होतात, त्यांचं काही बघत नाही, कारण त्यांच्यामुळं होणार आहे. आज मी बघतोय, आज गाडीवरती मोटरसायकलवरती तिघं बाईकवरती लोक जातात, मास्क तोंडाला लावतात पण हेल्मेट वापरत नाहीत, हेल्मेट गाडीच्या हँडलला लावून ठेवतात. तो का होईल? जर त्या सडनली त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तर का होईल? डायरेक्ट डेथ होईल. करोनामुळं तर आज माणूस रिकवर होतो आहे, पण तिथं काय, हे काळजी घ्या. मास्क वापरता तसं हेल्मेट वापरा. बाईकवरती बोलू नका, चालू बाईकवरती मोबाईल आला आहे, गप्पा मारत बोलतो आहे, तसंच चाललो आहे. आपली फॅमिली, आपण आपलं चाललो आहे कामामध्ये, काय कधी वेळ सांगून येत नाही. ॲक्सिडेंट झाला तर त्याचं खूप काही डिस्टर्ब होऊ शकतं, पूर्ण फॅमिली रूट चेंज होऊ शकतो. त्यासाठी काळजी घ्या. आपण जसं गाडी वापरतो, मोबाईल वापरतो, बाईकवरती आपल्या खूप ॲक्सिडेंट होतात. आपण रोड ॲक्सिडेंट बघतो, आज सगळ्यात जास्त इंडियामध्ये रोड ॲक्सिडेंट होत आहेत. त्याच्याकडं पूर्ण डायव्हर्ट झाली आहे पब्लिक. त्यासाठी काय करायला पाहिजे ते पण आपण बघू शकतो, त्याच्यावरती विचार करू शकतो आहे. जी एवढी काळजी घेतो तिकडे घेतलं तर इथून पुढं रोड ॲक्सिडेंट पण खूप कमी, म्हणजे झिरो होऊन जातील. त्यामुळं ते पण काळजी आपण ती घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे. जो पेशंट डिस्चार्ज झाला करोनावाला, तो साधारण एक 8 दिवसामध्ये पूर्ण रिकवर होऊ शकतो, नॉर्मल होऊ शकतो, पहिल्यासारखं तो कुठलंही काम करू शकतो. जस्ट थोडेसे प्रिकॉशन असते सुरुवातीला. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याला थोडंसं औषध, म्हणजे काढा देणं किंवा लाईट आहार देणं, त्याच्या रिकव्हरी सेल झालेला असतात, तेवढी काळजी घेणं, दुसरं काही नाही आहे. त्याला घरगुती उपाय थोडंसं देणं, 8 दिवस त्याला रेस्ट भेटणं गरजेचं असतं आहे. हेल्मेट हे कुठल्या कंपनीचं असावं असं कंपनी स्टँडर्ड काही नाही, फक्त ISI मार्क असावं
त्याची ग्रेड चांगली असावी, लोकल मेडचं नसो, कारण त्याची थिकनेस असते. आणि हेल्मेटचं आपण स्टँडर्ड जर म्हणतो तर प्रत्येकी 2 वर्षानंतर हेल्मेट चेंज करायला पाहिजे. कारण त्यातलं हेल्मेटच्या आतलं जे इनर कोटिंग असतं ते खराब होऊन त्याची थिकनेस खराब होऊ शकते. आणि त्याची प्रत्येकाच व्हॅलिडिटी झाली एवढी 2 इयर चेंज, त्याची डेट मॅन्युफॅक्चरिंग डेट येते, एक्सपायरी डेट येते, त्याची थिकनेस खराब होऊ शकते. आणि जे पडल्यानंतर त्याचा इझिली ते ब्रोकन होऊ शकतं, म्हणजे तुटू शकतं, खराब होऊ शकतं. त्यामुळं 2 वर्षाला हेल्मेट चेंज करावं. आणि ते ISI मार्क चांगलं ग्रेडचं असावं, एकदम लोकल 200, 300, 400 फक्त असं नको आहे. फुल हेल्मेट असावं जेणेकरून आपल्याला आपलं तोंड चेन पण चांगली राहील, आपल्याला काही होणार नाही, काळजी लावली पाहिजे. हाफ हेल्मेट जे फक्त हेल्मेट वरती डोक्यासाठी भेटते ते नको आहे. पूर्ण चीन स्ट्रीपचं हेल्मेट वापरावं जेणेकरून आपल्या चेहऱ्याला पण त्याची सेफ्टी राहू शकते. रात्रीचे जेवण सकाळी खाल्ले तर प्रॉब्लेम्स नाही, प्रॉब्लेम्स आहे. खाणं रात्रीच्या वेळेस आपण जेवण बनवून ठेवतो तेच जे सकाळी आपण खातो त्यामध्ये काही प्रकारचे बॅक्टेरियाज तयार होत असतात. जसं ते बॅक्टेरिया आपण जर काही तासानंतर उशिरा खाल्लं तर त्याच्यावरती आपल्या शरीरावरती साईड इफेक्ट होतो. जर खायचंच असेल ते गरम खाऊन खावं. शक्यतो आपण कुठली वस्तू असेल एक गरम केल्यानंतर काही टेम्परेचरला ते कुठले त्याच्यामध्ये जीवजंतू किंवा बॅक्टेरिया आल्गी असतात त्या मरून जातात, त्यामुळे त्रास कमी होतो. पण शक्यतो थंड वस्तू कुठली खाऊ नये, ते गरम करून स्वच्छ करून ठेवावं. रात्री ठेवलं असेल तर पण व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, ज्याच्याकरून त्याच्यावर काही इन्फेक्शन होणार नाही, काही त्याचं खराब होणार नाही, हे काळजी घेणं गरजेचं आहे. हो, आपण गरम अन्न खाणं गरजेचं असतं. गरम याच्यासाठी आहे कारण आपण जो व्हायरस म्हणतो हा व्हायरस शक्यतो 56-60 डिग्रीच्या पुढं रात मरतो, डिॲक्टिवेट होतो. त्यामुळे आपण जेवढे गरम वस्तू जास्त खाऊ, जसं गरम अन्न असेल, चहा असेल, गरम पाणी असेल, ह्या चांगल्या वस्तू. थंड खाल्ल्यामुळं काय होतं आपल्या ज्या शरीरामध्ये श्वासनलिकेतून जातं त्या थंड वस्तू, जसं आईस्क्रीम आहे किंवा कोल्ड वॉटर आहे किंवा थंड वस्तू, त्या आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट जास्त होतो, म्हणजे थोडा त्रास जास्त होऊ शकतो. त्यामुळं आपण निमंत्रण दिल्यासारखं होतं. जसं कोरोनाला आपण एक त्याचं पॉझिटिव्ह वातावरण तयार करून देतो, त्याला एकदम त्याचं उत्पत्ती होण्यासाठी चांगलं आहे. त्याला थंड जेवढं असेल, थंडमुळे तो जास्त उत्पत्ती होते त्याच्यामध्ये आणि तो गरममध्ये मरत जातो थोडक्यात. त्यामुळे शक्यतो थंड घेण्याचं आपण कुठलंही टाळलं पाहिजे. मोठे आईस्क्रीम असेल किंवा थंड पदार्थ असतील खाऊ नये, हे चांगलं आहे यामध्ये. तरी आपण जो चहा म्हणतो तो चहाचा शक्यतो सध्या पिरियडमध्ये तरी दुधाचा चहा घेणं हे चांगलं नाही आहे. तुम्ही ब्लॅक टी घ्या. ब्लॅक टीमध्ये आपण जनरली अद्रक, सूट वगैरे काही दालचिनी, मिरी टाकली तो सगळ्यात चांगलं. निंबू टाकून पिलं कारण त्यामध्ये C विटॅमिन भेटलं पाहिजे. दुधामुळं काय होतं त्याच्यात बऱ्याचशा वस्तू टाकता येत नाहीत आणि आपल्याला पाहिजे तशी त्याचा उपयोग भेटत नाही. आपल्याला टेस्ट भेटते दुधामुळं, चहा चांगली होते, आपले नशा भागली जाते, तल्लप जाते, पण त्याचा शरीराला साईड इफेक्ट आहे. शक्यतो ब्लॅक टी त्याच्यात लिंबू टाकून प्या सगळ्यात चांगलं. अद्रकचा चहा म्हणजे आपण जनरली चहामध्ये अद्रक टाकलं चांगलंच आहे, पण ज्यावेळेस आपण जो काढा पितो आता काढ्यामध्ये वस्तू वापरणं गरजेचं आहे. चहा, गरम पाणी, ब्लॅक टी बरोबर अद्रक टाका, बाकीचं वस्तू टाका. आपल्या ज्या घरामध्ये लवंग आहे, मिरे आहे, दालचिनी आहे आणि हळद, मोस्टली हळदीचा वापर जास्त केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यातले व्हिटॅमिन्स आहे त्यामध्ये जास्त फायदा होतो हळदीमुळे. आपली ह्या जो आपण ज्या सगळ्या गोष्टी वापरतो करोना होत नाही यासाठी नाही, तर आपल्या शरीराची पॉवर, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपण सगळे तयार करतो. कारण ह्यामुळे केलं तर हा करोना होणार नाही असं नाही आहे. फक्त आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते, इम्युनिटी पॉवर वाढते, जेणेकरून तो बॅक्टेरिया आपल्यामध्ये जास्त सर्वाईव्ह होऊ शकत नाही, आपल्यावरती जास्त त्याचा परिणाम होऊ शकत नाही. त्यासाठी पॉवर वाढणं हे आपले गरजेचं आहे. पॉवर ए विटॅमिन, C विटॅमिन, त्यामध्ये बऱ्याचशा मार्केटमध्ये त्यावरची टॅबलेट पण आल्या. त्याला आपण बी कॉम्प्लेक्स घेतो, C विटॅमिन्स घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या थोडी इम्युनिटी वाढत जाते. आपण बघतो करोना रुग्णाला जस्ट आता आपल्याला
चिकन मटण अंडे हो दिले तर फक्त ते बॉईल करून द्या, चांगले बॉईल द्या. थंड पदार्थ असे देऊ नका. चिकन मटण द्या, काही प्रमाणात द्या, खूप पण खाऊ नका. पण ते चिकन मटण देणार ते कुठल्या पद्धतीचं आहे, कुठून आणलं, हे थोडं काळजी करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो जो चिकन किंवा मटण असतात ते वेगवेगळं तेवढी हायजेनिक राहत नाही, स्वच्छता राहत नाही. तर कोण कसं आहे काय आहे, त्यामुळं आपण त्या ठिकाणी ते थोडं देण्याचं टाळलेलं चांगलं. आरोग्याचं नवीन याच्यामध्ये जो आपण जे एक सर्वे केला त्यामध्ये जो व्हेजिटेरियन लोकाला त्याचा थोडासा इफेक्ट कमी झालेला आहे, जो नॉनव्हेजवाल्यांना जास्त आहे. कारण चिकन मटण देणारे लोक कुठून आलं त्यामुळे ते बरेचसे त्रास होऊ शकतो. तरी देऊ शकतो पण ते गरम करून चांगलं बॉईल करून दिलं चांगलं आहे, असा काही परिणाम नाही. आज आपण आहे त्यामध्ये आलेला आहे जो मालेगावचा काढा आपण जो विचारताय तो आयुर्वेदिक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हा काही इतिहासामध्ये त्याला दाखलेत. आयुर्वेद हे सगळ्यात आलेलं आहे, खूप पूर्वीपासून आहे. आयुर्वेदचा वापर केला तर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती, आपले जे काही व्हिटॅमिन्स असतात ते त्यामधून भेटतात आणि आपला प्रतिकारशक्ती वाढत जाते. त्यामुळं तो काढा वापरणं गरजेचं आहे. आपल्या प्रतिकारशक्ती इम्युनिटी वापरत जाईल. त्यामध्ये काय दिलं त्याने, आपण हे मसाल्याचे पदार्थ खूप दिवसापासून खात आलेलो आहेत जे गरम असतात आणि शरीराला प्रतिकार चांगली वाढवतात. त्यामुळं आपण हे लवंग, दालचिनी, मिरी, हळद वापरतो, तो काढा पितो. त्यामुळं आपल्या गरम पाण्यामध्ये ती पितो म्हणजे गरम पाणी वापरतो. त्यामुळं काय होतं, आपलं जे काही घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल आपल्या लंग्समध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यामुळे इन्फेक्शन वाढून आपली रिस्पिरेटरी सिस्टम चांगली राहते, श्वासनलिका चांगली साफ होते आणि आपली प्रतिकार क्षमता वाढू शकते. त्यामुळं हा काढा आपण 2दा-3दा पिणं, सकाळी एक तर अनुचित जेव्हा आपल्या उठल्यानंतर पिणं आणि रात्री झोपण्याच्या आत पिणंही कधी चांगलं, आपल्याला आरोग्यवर्धक आहे. याची चान्स म्हणजे कोरोना होणार नाही असं नाही, पण 80% त्याचं आपल्याला इफेक्टिव्ह होऊ शकत नाही, आपली प्रतिकारशक्ती वाढू शकते. त्यामुळे 20% फक्त चान्स राहतात त्याच्यामध्ये, पण ते सेवन करणं चांगलं आहे. ड्रिंक्सवरती म्हणजे असे सध्या एक समाजामध्ये झालं आहे, ड्रिंक्स घेतला तर करोना होत नाही असं काही नाही आहे. अल्कोहोल वेगळं असतं, हे आपण जे सॅनिटायझर अल्कोहोल वेगळं असू शकतं, त्यामुळं ड्रिंक्समुळं होत नाही हे चुकीचं आहे. त्यामुळं ड्रिंक घेतली पण त्याला काही लिमिट पाहिजे. तुम्ही एक नॉर्मल घेतली, थोडी घेतली तर काही आपल्या शरीरावरती जास्त घेतली तर शरीरावरती इफेक्ट जास्त होतात, लंग्समध्ये किंवा त्याला लिव्हरमध्ये परिणाम होऊ शकतात. त्यामुळं ड्रिंक घेणं चांगलं नाही ॲक्च्युली. पण ह्या रोगासाठी असं स्पेशल काही नाही, घेत असाल तर थोडी घ्या पण घेऊ नका. ती आपल्या शरीराला ड्रिंक कधी चांगली नाही कुठली. तर ड्रिंक्समध्ये आपण बऱ्याच वेळेस काय करतो, मग सॉफ्ट ड्रिंक्स वापरतो. सॉफ्ट ड्रिंक्स आपल्याला पेस्टिसाईडयुक्त असतात, त्यामुळं आपल्या शरीरावरती त्रास जास्त होऊ शकतो त्यामध्ये. त्यामुळं ड्रिंक्सवरती पिणं चांगलं नाही आहे. अन्न हे जनरली आपण जे बघतो किती डिग्रीपर्यंत शिजवलं जातं असं आपल्याला तर नाही आपण ठरवू शकत. पण जनरली आपण कुठली वस्तू बघतो गरम करताना त्याची वाफ जोपर्यंत होत नाही किंवा थोडक्यात सांगतो उकळी येईपर्यंत आपण भाजी केली. कारण जनरली पाणी असतं, कुठलाही पदार्थ असेल किंवा भाजी असेल तो 100 डिग्रीला उकळतं म्हणजे बॉईल होतं. म्हणजे आपण कुठली वस्तू केली, पाणी गरम झालं आपलं तर 100 डिग्री झालेलं असल्यामुळे ते ओके सफिशियंट आहे. त्यामुळं असं टेम्परेचर नाही पण उकळण्यापर्यंत किंवा हाताला जोपर्यंत चांगलं गरम लागत नाही तोपर्यंत करणं हे गरजेचं आहे. उकळून घेणं चांगलं गरजेचं आहे. आपणही मच्छी खाऊ शकता, मच्छीला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मच्छी शक्यतो थोडीशी बाहेर ज्या ठिकाणी आणतो ती ठिकाणी ती हायजेनिक कंडिशन बघून घ्यायची आहे. कारण सध्याच्या पिरियडमध्ये आहे थोडीशी रिस्क असते त्यामध्ये, त्यांची हायजेनिक कंडिशन चांगली नसते. ती जर खाण्यात आली तर आपल्याला काही इफेक्ट होऊ शकतो. पण आरोग्यासाठी हेल्दी राहण्यासाठी मच्छी चांगली आहे, चिकनपेक्षा मच्छी चांगली आहे खाण्यात, त्याचा त्रास काही नाही आहे.
हॅलो, अजून काही असेल? कारण जे काय आपल्याला थोडंसं आहे आपण चर्चा करून करतोय, प्रत्येकाचे काही प्रॉब्लेम आहे, मला काही नसेल मी सांगू, तुमच्याकडून काही माहिती भेटते मला अजून कसं सांगता येईल आपल्याला, आपण हे डिटेल करू शकतो, शेअर करतो एकमेकाशी, आपण हे शेअर करतो आहे आपलं माहिती. कारण काही गोष्टी तुमच्या मला माहीत पडतात, माझ्याकडून तुम्हाला माहिती पडेल, जेणेकरून आपल्याला हेल्दी लाईफ, आपला हेल्दी आरोग्य राहायचं आहे आणि स्वतःची सुरक्षा घ्यायची आहे. प्रत्येक संकटाशी कसं आपल्याला झगडता आलं पाहिजे, प्रत्येक संकटावरती कशी मात करता आली पाहिजे, हे आपल्याला हे द्यायचं आहे, माहिती द्यायची आहे. त्यामुळं आपण ही माहिती दिली, कारण आपलं जीवन हे मौल्यवान आहे. त्या जीवनाचं आपण त्याची काळजी केली पाहिजे, जे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, मेंटेन व्यवस्थित राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण हे महत्त्वाचं थोडीसं मार्गदर्शन केलं. त्यामुळं मी स्वराज्य देशात यांचं सर्वात आभारी आहे. त्यांनी मला चान्स दिला थोडीशी माहिती शेअर करण्यासाठी. मी त्यामुळं शिवाजी बेडगे आणि मुरली बेडगे यांचे खूप आभार मानतो की मला त्यांनी चान्स दिला, हे माझं थोडंसं मनोगत व्यक्त करण्यासाठी. ओके, थँक्यू. सर्वांनी चांगले क्वेश्चन विचारले, सर्वांनी चांगलं कमेंट्स केल्या, जेणेकरून मला पण थोडेसे चांगली चालना भेटली, थोडी माहिती होऊन गेली, मी पण रिफ्रेश झालो यामध्ये. हो, आपण हँडग्लोव्हचा वापरता येत नाही, मग काय जनरली हँडग्लोव्हचा वापर नाही केला तरी चालतं, प्रत्येक वेळेस वापरायची गरज नाही. फक्त आपण जनरली लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम ठिकाणी कुठल्याही वस्तूला, आपल्याला अनोळख्या वस्तूला स्पर्श करता नको, चिकटलं नाही पाहिजे, त्या ठिकाणी हँडग्लोव्ज नाही वापरलं तरी चालू शकतं. तसं काही नाही, कारण ते खूप अवघड असते, सारखी आपल्याला सवय नसते आणि तो हँडग्लोव्ज वापरणं, मग त्या वस्तूला स्पर्श न करणं, तर जेवढा करता येईल तेवढं वापरा, नसेल तर वापरू नका. पण थोडं सॅनिटाईज करा आणि वस्तूला हात न लावण्याचा प्रयत्न करा शक्यतो. हळद दुधामध्ये त्याचं ऑक्सिडंट आहे, त्यामुळे त्या हळदी दुधात घेणंही चांगलं आहे, गरम पाण्यात मी घेणं चांगलं आहे. तर दोन्ही आपल्याला त्याचा कुठलाही तोटा नाही. अँटीऑक्सिडंट आहे, आपल्यामध्ये हेल्थ बॉडीचं तयार करू शकते. दुधात घेतलं तरी चांगलं आहे. गरम पाण्यात दूध अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल, आपण गरम पाण्यामध्ये घेतो, फक्त त्यामध्ये थोडीशी चव येण्यासाठी आपण गूळ टाकू शकतो. गुळामध्ये थोडी टेस्ट येते, आपल्याला पिण्यास बरं वाटू शकतं, ते अजून थोडं चांगलं येतं. त्यामध्ये आपण हे दूध हळद घेऊ शकतो किंवा गरम पाणी वापरू शकतो, असं काय नाही. जे आपल्याला उपलब्ध होईल ते करू शकतो, कारण दोन्ही आपल्याला चांगलंच आहे. वापर होणं गरजेचं आहे, त्याचा योग्य वापर होणं गरजेचं आहे, हे चांगलं आहे. आपल्या हळदी दूध दोन्ही चांगलं आहे. ओके, सर्व टीमचा मी आभारी आहे. सर्वांनी चान्स दिला, सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो, चांगलं जीवन लाभो आणि सर्वांना मी अशी प्रार्थना करतो आणि माझा आजचा जो प्रोग्राम आहे समाप्त करतो. ओके, थँक्यू. पुनश्च शुभरात्री, गुड नाईट.